राज्य बोर्डाच्या 12वी परीक्षेचा आज निकाल सकाळी 11 वाजता निकालाची घोषणा होणार। दुपारी 1 नंतर मुलांना ऑनलाईन निकाल पाहता येणार। गॅस सिलेंडर दराच्या भडक्यामुळे हॉटेलिंग महागणार, खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत। व्यावसायिक गॅसनंतर आता पेट्रोल डिझेलचाही भडका, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा फटका बसणार, तर घरगुती गॅस सिलेंडरचीही महागण्याची शक्यता। नागरिकांचा उन्हाळी सुट्टीतील प्रवास महागला, एसटी पाठोपाठ खासगी बस कंपन्यांकडूनही तिकीट दरात 15 ते 30% वाढ। पुण्यातील भोरमध्ये अत्याचार करून 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या, घटनेनंतर परिसरामध्ये संतापाची लाट, मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवून ग्रामस्थांचा ठिय्या, नराधम पोलिसांच्या ताब्यात। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींना आज नाशिक कोर्टात हजर करणार, आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश, खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी होणार। पायधुनीतील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नाही, कलिंगडात कोणतेही घातक घटक आढळले नसल्याची एफडीएची माहिती, बिर्याणीसह 11 पदार्थांचे नमुन्यातही भेसळ नाही। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, माणगाव ते ढालघर फाटा वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडीनं वाहन चालक हैराण। कल्याण भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, गांधारी पुलावर अँब्युलन्स कोंडीत अडकली, घटनास्थळी वाहतूक पोलीसच नसल्यानं नागरिकांकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, युरोपियन युनियनवर 25% टॅरिफची घोषणा, व्यापार कराराचं पालन होत नसल्याचा आरोप।